नमस्कार. ज्ञानेश्वरीच्या प्रवासात आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 10व्या अध्यायाचा सारांश विभूतियोग. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण आपली विभूती म्हणजेच आपल्या दिव्य गुणांचे वर्णन करतात. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मी सर्वत्र आहे आणि प्रत्येक गोष्टीत माझे अस्तित्व आहे. ते अर्जुनाला त्यांच्या अनंत रूपांमधून विश्वातील सर्व काही कसे चालते हे समजावतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्यांच्या विभूतींची यादी देतात आणि सांगतात की तेच या सृष्टीचे पालक आहेत. या अध्यायातून आपण शिकतो की भगवंत सर्वव्यापी आहेत आणि सर्वत्र त्यांचे अस्तित्व आहे. धन्यवाद. आपण पाहिला 10व्या अध्यायाचा सारांश. हा अध्याय विभूतींच्या माध्यमातून भगवंताचे महत्त्व स्पष्ट करतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण 11व्या अध्यायाचा सारांश पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. ज्ञानेश्वरीच्या प्रवासात आपले पुन्हा स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 11व्या अध्यायाचा सारांश विश्वरूप दर्शनयोग. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्यांच्या विश्वरूपाचे दर्शन घडवतात. अर्जुन भगवान श्रीकृष्णाला विनंती करतो की मला तुमचे विश्वरूप पाहायला मिळावे. श्रीकृष्ण अर्जुनाला दिव्य दृष्टी देतात आणि त्याचे विश्वरूप दाखवतात. या विश्वरूपात अर्जुनाला अनंत रूपे, लोक आणि सृष्टीतील सर्व गोष्टी दिसतात. अर्जुन या दर्शनाने विस्मित होतो आणि भगवंतांची महत्ता ओळखतो. या अध्यायातून आपण शिकतो की भगवान सर्वत्र आहेत आणि सर्व काही त्यांच्या नियंत्रणात आहे. धन्यवाद. आपण पाहिला 11व्या अध्यायाचा सारांश. हा अध्याय भगवंताच्या विश्वरूपाचे दर्शन घडवतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण 12व्या अध्यायाचा सारांश पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. नमस्कार. ज्ञानेश्वरीच्या प्रवासात आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 12व्या अध्यायाचा सारांश भक्तियोग. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण भक्तीच्या मार्गाचे महत्त्व सांगतात. अर्जुन विचारतो, भक्ती श्रेष्ठ की ध्यान? यावर श्रीकृष्ण उत्तर देतात की जो भक्त मनापासून माझी भक्ती करतो तो माझ्या सर्वात जवळ आहे. भगवंत अर्जुनाला सांगतात की भक्तियोगाचाच मार्ग सर्वश्रेष्ठ आहे. भक्तीच्या माध्यमातूनच व्यक्ती भगवंताचे दर्शन घेऊ शकतो आणि मोक्ष प्राप्त करू शकतो. धन्यवाद. आपण पाहिला 12व्या अध्यायाचा सारांश. हा अध्याय भक्तियोगाच्या महत्त्वाची शिकवण देतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण 13व्या अध्यायाचा सारांश पाहणार आहोत. कृपया व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. ज्ञानेश्वरीच्या प्रवासात आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 13व्या अध्यायाचा सारांश क्षेत्रज्ञ विभागयोग. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा भेद समजावतात. श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात की शरीर हे क्षेत्र आहे आणि आत्मा हा क्षेत्रज्ञ आहे. क्षेत्र म्हणजे भौतिक शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा जो या शरीराचा ताबा घेतो. भगवंत अर्जुनाला आत्म्याचे आणि शरीराचे भिन्नत्व समजावतात आणि त्याच्या आत्मिक महत्त्वावर भर देतात. या अध्यायातून आपल्याला आत्म्याचे ज्ञान आणि शरीराचे मर्यादित स्वरूप समजते. धन्यवाद. आपण पाहिला 13व्या अध्यायाचा सारांश. हा अध्याय आत्म्याचे आणि शरीराचे भिन्नत्व स्पष्ट करतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण 14व्या अध्यायाचा सारांश पाहणार आहोत. कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. ज्ञानेश्वरीच्या प्रवासात आपले पुन्हा स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 14व्या अध्यायाचा सारांश गुणत्रय विभागयोग. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला 3 गुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांचे ज्ञान देतात. भगवंत सांगतात की सृष्टीतील प्रत्येक गोष्ट या 3 गुणांनी बनलेली आहे. सत्वगुण म्हणजे शांती, रजोगुण म्हणजे क्रिया आणि तमोगुण म्हणजे आलस्य.
श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की या 3 गुणांवर विजय मिळवूनच व्यक्ती मोक्ष प्राप्त करू शकतो. या अध्यायातून आपण सृष्टीतील गुणांचे महत्त्व आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याचे महत्त्व शिकतो. धन्यवाद. आपण पाहिला 14व्या अध्यायाचा सारांश. हा अध्याय सत्व, रज आणि तम गुणांच्या भिन्नत्वाचे महत्त्व सांगतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण 15व्या अध्यायाचा सारांश पाहणार आहोत. कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. ज्ञानेश्वरीच्या प्रवासात आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 15व्या अध्यायाचा सारांश, पुरुषोत्तम योग. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुरुषोत्तम म्हणजेच सर्वश्रेष्ठ पुरुषाचे महत्त्व समजावतात. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की या सृष्टीत 2 प्रकारचे पुरुष आहेत. एक क्षर म्हणजेच नाशिवंत आणि दुसरा अक्षर म्हणजेच नाशरहित. भगवंत हेच त्या सर्वश्रेष्ठ पुरुषाचे स्वरूप आहे, जे या दोन्ही प्रकारांच्या पलीकडे आहे. या अध्यायात भगवंतांनी सांगितले की आत्मज्ञान प्राप्त करून पुरुषोत्तमाची अनुभूती घेणे हेच अंतिम ध्येय आहे. धन्यवाद. आपण पाहिला 15व्या अध्यायाचा सारांश. हा अध्याय पुरुषोत्तमाच्या ज्ञानावर आणि त्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण 16व्या अध्यायाचा सारांश पाहणार आहोत. कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.